ईश्वरन, आजूबाजूच्या नवीन एपिसोडमध्ये तुझं मनापासून स्वागत. थँक्यू. आणि आजचा विषय जो आपण इथे डिस्कस करणार आहोत तो एक म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स. आणि इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स हे आजच्या वेळेमध्ये म्हणजे आजच्या टायमामध्ये एक ऑप्शन म्हणून बघितलं जातं, पारंपरिक जे काही फ्युएल ऑप्शन्स आहेत त्याला. सो ह्या डिस्कशनमधून जे पॉडकास्ट बघतायत त्यांच्यापर्यंत मला ह्या प्रॉडक्टबद्दल एक इन्फॉर्मेशन पोचवायची आहे, जेणेकरून इलेक्ट्रॉनिक्स व्हेकल परचेस करताना त्यांना मदत होईल. तर आपण जे डिस्कशन करतोय ह्याच्यामध्ये मला पहिल्यांदा तुझ्याकडून तुझी ओळख पाहिजे की एज्युकेशन बेस्ड तुझं जी आयडेंटिटी आहे ती मला थोडीशी एक्सप्लेन कर, मला आपल्या व्ह्युअर्सना. थँक्यू की मला बोलवल्याबद्दल इथे. मी यशोधन गोखले. मी पुण्यामध्ये मराठी मीडियममध्ये शिकलो. त्याच्यानंतर SP कॉलेजमधनं BSc केलं, MSc केलं पुणे विद्यापीठामध्ये फिजिकल केमिस्ट्रीत. की असे काही विषय असतात की ज्यात पुढे काही जॉब मिळणार नाहीत असं तुम्हाला सांगण्यात येतं. आणि केमिस्ट्री BSc काय करायचं आहे, जेव्हा बाकी सगळी मुलं इंजिनिअरिंगला जात होती. पण मी BSc MSc नंतर मग पुढे जर्मनीमध्ये PhD केली नॅनो मटेरियल्समध्ये. आणि त्याच्याकरता ती पद्धत स्केलअप केली मोठ्या प्रमाणात. आणि ज्या विषयामध्ये PhD केली त्याच्याकरता मला रॉयल सोसायटीची काही अवॉर्ड्स मिळाली. आणि त्याचा उपयोग ड्रग डिलिव्हरीपासनं सेल्फ क्लिनिंग ग्लासेसपर्यंत होतो. त्यापासनं बॅटरी मटेरियल्स पण बनवले जातात. आणि कुतूहल हा जो प्रकार आहे दॅट हेल्प्स मी टू ड्राईव्ह इन टू दिस फील्ड बेसिकली की शाळेत असताना. आता नॅनो मटेरियलचं तू नाव घेतलं ना, आता बघ कॉमन पीपल म्हणजे मी बिंग अ कॉमन पीपल, नॅनो मटेरियल मी कुठे ऐकलं माहिती आहे का? आयर्न मॅनचा जो सगळ्यात शेवटचा सूट होता ना, राईट, जो नॅनो मटेरियल पासून बनलेला होता. बरोबर. जो एकदम असा म्हणजे कुठलाही आकार आणि शेप घेऊ शकतो. सो म्हणजे नॅनो मटेरियल म्हणजे एक्झॅक्टली काय? नॅनो मटेरियल म्हणजे अगदी सोप्या भाषेत आपण जेव्हा बॅक टू आयुर्वेदामध्ये सुवर्ण भस्म हे दिलं जातं वेगवेगळ्या पद्धतीत रोगांमध्ये. सुवर्ण भस्म म्हणजे पदार्थाचा 10⁻⁹ मीटर एवढा स्मॉल भाग करत जाणं. आणि त्यामुळे त्या पदार्थाच्या प्रॉपर्टीज बदलतात. म्हणजे पदार्थ मिनिएचर कापत कापत असं इमॅजिन करा. ते अणुरेणू मिळणार ना, अणुरेणू त्याच्याही खाली असतात, -16 आणि या लेवलला. पण -9 10⁻⁹ इज नॅनो मटेरियल, इट्स अ स्केल. आणि त्यामुळे पदार्थाच्या प्रॉपर्टीज बदलतात की आपल्याला सरफेस एरिया असेल, कमी जागेत जास्तीत जास्त ऊर्जा मिळू शकते. नंतर ड्रग डिलिव्हरी करता किंवा आपण बघतो की मोठमोठ्या काचेच्या भिंती आहेत, बिल्डिंग्स आहेत, त्या क्लीन कशा करायच्या, तर त्याच्यामध्ये टायटॅनियम डायऑक्साईड नॅनो पार्टिकल्समुळे त्या सेल्फ क्लिनिंग होतात. सूर्यप्रकाश पडल्यावर, पाणी पडल्यावर त्या सेल्फ क्लिनिंग होतात. ही काही त्याची उदाहरणं आहेत. पासून मेडिकलमध्ये तर अनन्य त्याची ऍप्लिकेशन्स आहेत. थोडक्यात आपण असं समजूया का की कुठलाही पदार्थ ओके तो कापत 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 छोटा केला तर त्याचं मूळ स्वरूप हे बदलून जातं. म्हणजे असं म्हणायला आपण जर पकडलं की एखादं पोलाद आहे ते अतिशय बारीक केलं तर ते पोलाद न राहता त्याचं काहीतरी वेगळं मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढते, थर्मल स्टॅबिलिटी वाढते, असं त्या छोट्या साईजला गेल्यामुळे. आणि याचाच उपयोग बॅटरीजमध्ये येतो. आपण जेव्हा शाळेत असताना पिरियडिक टेबल शिकलेलो असतो, त्याच्याकरता अनेक 100हून जास्त शास्त्रज्ञांनी अनेक वर्ष दिली, अनेक लोक गेली पण त्याच्यामध्ये. त्याच पिरियडिक टेबलमध्ये आत्ताच्या काळात आपण जेव्हा म्हणतो की वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत, पिरियडिक टेबलमधली वेगवेगळी मूलद्रव्यांशी खेळत लोक एनर्जी निर्माण करतायत. त्यातलं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे लिथियम आयन बॅटरीज, जी मोबाईल फोन पासून ते इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक कार पर्यंत वापरली जातात. बॅटरीचे वेगवेगळे प्रकार आहेत जे आपल्याला माहिती आहेत, कारण आपण लहानपणापासून बॅटरीज बघत आलेलो आहोत. बरोबर. पण
बॅटरीचा जो आपण आत्ताचं म्हणजे हे जे पॉडकास्ट आपण डिस्कस करतो आहोत ना, ते मुळात आपण इलेक्ट्रिकल्स व्हेकल्स आणि त्यांची बदललेली जी फ्युएल सिस्टीम आहे त्या संदर्भात आहे. तर मला सगळ्यात पहिला प्रश्न, आपण इलेक्ट्रिकल व्हेकल बोलल्यानंतर काय येतं की बाबा इलेक्ट्रिकल गाड्या फुटतात, त्यांचे स्फोट होतात. राईट. तर ते किती सेफ आहे? म्हणजे तू विचारलेला प्रश्न खूपच योग्य आहे. कारण जर तुम्ही निकृष्ट दर्जाच्या बॅटऱ्या जर आपल्या शेजारच्या देशातून आणल्यात स्वस्त मिळत आहेत म्हणून, आणि त्यांची निगा राखली नाही तर त्याचे स्फोट होणार, हे अनिवार्य आहे. त्याकरता काय करू शकतो, तर ह्या ज्या बॅटरीज आहेत यांची योग्य पद्धतीनं काळजी, म्हणजे त्यांची चार्ज डिस्चार्ज. आपण जेव्हा मोबाईल चार्जिंगला लावतो, आपण खूपदा असं कधी कधी ऐकलेलं आहे, निकृष्ट दर्जाच्या बॅटरी वापरल्यामुळे स्फोट होतात या पद्धतीचे. म्हणजे कुठलीही ऊर्जा कशा पद्धतीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाते थ्रू इलेक्ट्रॉन्स आणि हे, त्यावर त्याची एनर्जी ठरते. आणि तुम्ही जर योग्य पद्धतीनं, अगदी सोपं उदाहरण लिथियम आयन बॅटरीजचं, की आपण शाळेमध्ये शिकलेलो आहे की ॲनोड, कॅथोड आणि इलेक्ट्रोलाइट. तर आपण अशी इमॅजिन करूया की आपण दूध तापवल्यानंतर दुधावर काही पडू नये म्हणून एक झाकणी ठेवतो. ती झाकणी म्हणजे ॲनोड आहे. ॲनोड म्हणजे ग्राफाईट आपलं साधं, की शिस पेन्सिलीत असतं पासून काजळी जे म्हणतो त्याच्यापर्यंत. त्या ग्राफाईटमध्ये हेक्झॅगॉनच्या आकारामध्ये मेश असते. आपण एका बाजूला लिथियम आहे, मध्ये इलेक्ट्रोलाइट आहे, लिक्विड आहे, आणि एक सेपरेटर आहे, टीप कागद आहे. तर लिथियमचे अणू जे आहेत ते इकडनं जातात, आयन्स थ्रू इलेक्ट्रोलाइट या जाळीमध्ये बसतात आणि परत येतात. ह्या प्रोसेसमधनं चार्ज डिस्चार्जिंग होतं आणि त्यातनं ऊर्जेची निर्मिती होते, इलेक्ट्रॉन्स निर्माण होतात. मग त्या बॅटरीचे वेगवेगळे प्रकार असतात. की छोट्या बॅटऱ्या 2 व्हीलरमध्ये वापरल्या जातात. त्या आपला जो पेन्सिल सेल असतो त्याचाच मोठा भाऊ 18650, 2160 हे नॉमेनक्लेचर आहे. की 21 सेंटीमीटर रुंद आणि 60 सेंटीमीटर लांब असा तो सेल असतो. तसे सेल जवळजवळ 2170, 70 सेंटीमीटर हे टेस्लाच्या गाड्यांमध्ये वापरले जातात. असे छोटे सिलेंड्रिकल सेल जवळजवळ अख्ख्या गाडीवर खालच्या प्लॅटफॉर्ममध्ये त्यांचे सेल असतात. काही एक वहीच्या आकाराचे प्रिझमॅटिक सेल असतात छोट्या स्वरूपात. ते बसेसमध्ये वापरले जातात, कार्समध्ये वापरले जातात. त्यांना मुख्यत्वे सिलेंड्रिकल सेल्स, प्रिझमॅटिक सेल आणि पाऊच सेल, छोटे फ्लॅट असे, ते निसान लीफ पासून वेगवेगळ्या गाड्यांमध्ये परदेशात आणि भारतातही वापरल्या जातात. पण आता जसं तू हे जी प्रोसेस एक्सप्लेन केली आणि मी जो प्रश्न केला की इलेक्ट्रिकल व्हेकल्स ह्या अनसेफ आहेत बिकॉज ऑफ त्यांच्या बॅटरीज जर होतात, म्हणजे काय म्हणतो, हा गैरसमज आहे खूप मोठा. कारण आपण म्हणतो पेट्रोल डिझेल ही टेक्नॉलॉजी 150 वर्ष जुनी आहे, तरी पण त्याच्यामध्ये स्फोट होतात. तुम्ही घेतलेला जो प्रॉडक्ट आहे त्याची योग्य पद्धतीनं काळजी घेतली, कारण ह्या बॅटरी जेव्हा मार्केटमध्ये येतात या इलेक्ट्रिक व्हेकल्स, तेव्हा त्यांच्या बॅटरीची पूर्णपणे पडताळणी केली जाते. त्याला गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेशन लागतं. जसं ISO मार्क आहे तसं ARI नावाची गव्हर्नमेंटची इन्स्टिट्यूट आहे, त्याच्यातर्फे AIS 038 आणि AIS 004 अशी 2 स्टँडर्ड्स आहेत. त्याच्यामधनं वेगवेगळ्या टेस्ट असतात. की थर्मलची टेस्ट आहे खूप महत्त्वाची, की असे 100 सेल तुम्ही मांडलेले आहेत, त्याच्यावर इंटेलिजन्स सिस्टीम लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये थर्मली अनस्टेबल करून एक सेल पेटवला जातो मुद्दामून. आणि अशा पद्धतीनं बघितलं जातं की आजूबाजूचे सेल पेटत नाही आहेत ना. पेटले नाहीत तर ती सेल सक्सेसफुल झाली. मग आपल्या देशामधले वेगवेगळे रस्ते, त्याच्यामधले जी फोर्सेस, शॉक आणि वाईप याची टेस्ट त्या बॅटरी पॅकची केली जाते. अच्छा. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर छोटे छोटे सेल एकत्र करून त्याचा बॅटरी पॅक बनतो. तो बॅटरी पॅक 2 व्हीलरमध्ये असतो, मग तो बजाजमध्ये असेल, ओलामध्ये असेल, TVS मध्ये असेल किंवा कारमध्ये असतो. मग नेक्सॉन असेल, पंच असेल, MG मोटर्सची गाडी असेल इलेक्ट्रिक,
किंवा बसमध्ये असेल, टाटा, अशोक लेलँड, आयशर यांच्या गाड्यांमध्ये कधी टपाच्या वर मोठे बॅटरीचे पॅक असतात आणि हे जेव्हा सेल लावतात तेव्हा त्यांची एनर्जी किलोवॉट आवरमध्ये मोजली जाते आणि प्रत्येक सेलचं एक ठराविक व्होल्टेज असतं. त्या व्होल्टेजनुसार त्याची किती किलोमीटर जाईल हे ठरलं जातं. ओके. व्होल्टेज आणि किलोवॉटनुसार. सो आता हे जे बॅटरी हा जो एक प्रकार आहे ना, त्या बॅटरीचे अनेक प्रकार आहेत. म्हणजे कसं की आता बघ, आपण जे पेट्रोल व्हेकल्समध्ये ज्या बॅटरीज असतात ना, त्याच्यामध्ये ड्राय सेल असतात किंवा काही बरोबर, लेड ऍसिड बॅटरी वापरली. ओके. आता किंवा आपण जे टॉर्चमध्ये वापरतो किंवा टॉईजमध्ये वापरतो, बरोबर, ते जे सेल असतात ते माझ्या मते थोडे निकेल मेटल सगळं काय आहे, पिरियडिक टेबलमध्ये 110 एलिमेंट शोधलेली आहेत. त्या वेगवेगळी लोक पिक करतात, त्याच्यापासून नवीन मटेरियल, नवीन बॅटरी बनवतात. ती बॅटरी बनवायला काही काळ जायला लागतो. पण गाड्यांमध्ये जे किंवा व्हेकल्समध्ये ईव्ही मध्ये ज्या कुठल्या बॅटरीज वापरतात तो नक्की तो लिथियम आयन बॅटरीज वापरल्या जे आपल्या मोबाईल फोन मध्ये वापरले जातात. मोबाईल फोन मध्ये पण असतात. त्याचं वेगळं स्वरूप लिथियम आयनचाच वेगळा पाऊच सेल असतो त्याच्यामध्ये. आयफोन मध्ये पासनं सॅमसंग, LG सगळ्या फोनमध्ये त्यांच्या बॅटऱ्या वापरल्या जातात. बरोबर, वेगवेगळ्या पद्धतीनं. सो आता लिथियम हे एक मूलद्रव्य आहे. बरोबर, जे जमिनीखाली मिळतं. बरोबर. लिथियम वापरले जातात ह्याचं कारण असं आहे का की लिथियम हे मूलद्रव्य ऊर्जा जास्तीत जास्त स्टोअर करू शकतं? बरोबर आहे. आणि ते हलकं असतं. पिरियडिक टेबलमध्ये आपण बघितलं हायड्रोजन, हेलियम, लिथियम, त्याचा नंबर, ॲटॉमिक नंबर हे तुम्ही बघा मुद्दामून जाऊन. मी मुद्दामून सांगत नाहीये. त्यानुसार त्याची एनर्जी ठरली जाते. आणि मग तशाच पद्धतीनं लिथियमच्या खाली सोडियम आहे. ओके. आता लिथियमचे बरेचसे साठे हे अर्जेंटिना, चिली या भागांमध्ये आहेत. बरोबर. काही आपल्या शेजारच्या देशामध्ये पण आहेत. ऑस्ट्रेलिया आणि आय गेस 2024 तिथे पण आहेत. जास्त आपल्याकडे पण जम्मू काश्मीरला मिळालेले आहेत मध्ये न्यूज. राजस्थानमध्ये पण आय गेस. आता त्याचं उत्खनन चालू आहे आणि त्याचं प्युरिफिकेशन व्हायला वेळ लागणार आहे 10 ते 15 वर्ष. पण म्हणजे आत्ताच जे आपण डिस्कशन केलं, तू बॅटरीच्या मागचं सायन्स एक्सप्लेन केलंस. बरोबर. आता बॅटरीज हे वेगवेगळ्या घटकांपासून बनतात. बरोबर. त्याच्यातलं आपण पकडूया की लिथियम हे असं मूलद्रव्य किंवा असं घटक आहे बॅटरीच्या निर्मितीमधलं जे जास्तीत जास्त ऊर्जा स्टोअर करू शकतं. बरोबर. बॅटरीचं काम काय आहे की ऊर्जा स्टोअर करणं आणि जी लागेल तेव्हा ऊर्जा देणं. बरोबर. सो लिथियमच्या बॅटरीजच्या कार आणि टू व्हीलर्समध्ये, बसेसमध्ये किंवा व्हेकल्समध्ये ज्या वापरात येतात त्या सेम बॅटरी त्याच आहेत ज्या मोबाईल फोन्समध्ये वापरल्या जातात. नाही, असं नाहीये. त्याचं काही लिथियम, वेगवेगळ्या प्रकारची मूलद्रव्य लिथियम असतात, काही कोबाल्ट असतं, काही पॉलिमर बॅटरीज असतात की जेणेकरून मोबाईलचा जो हा भाग आहे त्याच्यामध्ये फ्लॅट पाऊच सेलच्या याच्यामध्ये, कारण त्याची ऊर्जेचं प्रमाण कमी असतं. पण तीच बॅटरी मोठ्या पद्धतीनं मी मांडली तर मला पुण्यावरनं मुंबईला यायचंय, मुंबईवरनं परत यायचंय माझ्या कारनी किंवा बसनी, याच्याकरता मोठी ऊर्जा लागते. पण लिथियम आयन बॅटरीच असते. त्याचे वेगवेगळे टाईप्स पण असतात. लिथियम आयरन फॉस्फेट हे मुख्यत्वे वापरलं जातं. आणि मुख्यत्वे म्हणजे ह्याच्या शोधाकरता स्टॅन व्हिटिंगहॅम, प्रोफेसर गुडइनफ आणि आकिरा यांना त्यांनी 1980 मध्ये शोधलेल्या शोधाकरता 2019चं नोबेल मिळालं. नोबेल मिळालं तेव्हा गुडइनफ वय वर्ष 97 होते. हे आपल्या सगळ्यांना अतिशय प्रेरणा देणार आहे. ते लॅबमध्ये जायचे, काम करायचे आणि 100व्या वर्षी आत्ता मध्ये त्यांचं निधन झालं. पण ह्यांनी प्रचंड प्रयत्न केले, नवीन निर्मिती केली आणि त्यामुळे लॅपटॉप, मोबाईलपासनं स्पेस प्रोग्रामपर्यंत लिथियम आयन बॅटरी वापरली जाते. लॅपटॉप, मोबाईल पासून स्पेस प्रोग्राममध्येही लिथियम आयन बॅटरी वापरली जाते. ओके. आता हे जे तू बोललास ना त्याच्यावरनं माझ्या डोक्यामध्ये कसं आलं की आजकाल इलेक्ट्रॉनिक व्हेकल हे ॲज अ प्रॉडक्ट कुठे प्लेस केलं जातं मार्केटमध्ये की पेट्रोल किंवा जे पारंपरिक फ्युएल आहे पेट्रोल डिझेल त्याच्यापासून ना पर्यावरणाला जास्त हानी पोहोचते. बरोबर. सो तुम्ही जे बॅटरी व्हेकलचं वापराल त्याच्यापासून धूर येणार नाही. बरोबर. आणि तुमचं पर्यावरण सुरक्षित राहील. खरं. आता
आपण जे डेली कम्युटिंगसाठी जे व्हेकल्स वापरतो, ज्याच्यामध्ये 2 व्हीलर्स असतील, 4 व्हीलर्स असतील किंवा मोठी व्हेकल्स असतील, बरोबर. ओके, तिकडे आपण बॅटरी रिप्लेस करू शकतो. पण जे तेल वापरलं जातं किंवा पेट्रोल आणि डिझेल वापरलं जातं ते विमानांमध्ये आणि जहाजांमध्ये सुद्धा लागतं. आता जहाज आणि विमानं जी आहेत ना, ती आपण बॅटरीला रिप्लेस करू शकू की नाही? नाही, हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे की लोक प्रयत्न करतायत की त्यातनं जी पॉवर मिळणं, की आज पेट्रोल आणि डिझेल जाळल्यानंतर 11,000 वॉट पर kg एवढी ऊर्जा मिळते. जर बॅटरी हे केली तर ती ऊर्जा साधारण 800 ते 900 असते वॉट पर kg. 11,000 वॉट पर kg एवढी ऊर्जा पेट्रोल डिझेलमुळे मुख्यत्वे मिळते आणि यांनी कमी मिळते. पण हे करताना ही कंटिन्युअस असते. पेट्रोल संपलं की संपतं, तुम्हाला परत भरायला लागतं त्याच्यामध्ये. एखाद्या बॅटरीचं एक लाईफ म्हणतो आपण. तुमचा रोजचा वापर 2 व्हीलरचा, की घरातली गृहिणी असेल, काम करणारी मुलगी असेल किंवा कॉलेजमधला जाणारा मुलगा, आई वडील असतील जे 2 व्हीलरनी जात आहेत, रोजचं त्यांचं या ट्रॅफिकमध्ये 20 ते 30 किलोमीटर डोक्यावरनं पाणी सगळ्या शहरांमध्ये किंवा म्हणा गावांमध्ये सुद्धा. आणि त्याचा जो लाईफस्पॅन आहे तो साधारण 5 ते 7 वर्ष किंवा 8 वर्षही चालू शकतो. प्रत्येक बॅटरीचं एक सायकल लाईफ दिलेलं असतं. जो बॅटरी बनवतो तो त्याच्या मेथडनुसार ते ठरवतो की याचं लाईफ आपण म्हणतो एक्सपायरी डेट. पण याच्यामध्ये गंमत अशी आहे की ही बॅटरी जर ऑटोमोटिव्ह करता वापरली तर लोकांचे त्याच्यावर संशोधन चालू आहे की तीच बॅटरी मी स्टेशनरी स्टोरेज किंवा घरचा इन्व्हर्टर असेल याच्याकरता पुढची 6 वर्ष वापरू शकतो. त्यामुळे एखाद्या बॅटरीचं हे आयुष्य हे साधारण एक 12 ते 15 वर्ष असतं. लिथियम आयन बॅटरी ज्या आपण व्हेकलमध्ये वापरतो त्यांचं. आणि त्याच्यानंतर त्याचं रिसायकलिंग होतं किंवा लोक सेकंड लाईफ म्हणून पण वापरतात. कारण लेड ऍसिड बॅटरी रिसायकल होऊन आपल्याला 1000 रुपये परत मिळतात कारच्या गाडीचे 4-5 वर्षानंतर. हे व्हायला जी 150 वर्ष जुनी टेक्नॉलॉजी आहे त्याला 15 ते 20 वर्ष लागली. त्या मनाली लिथियम आयन बॅटरीच्या संशोधनानंतर जवळजवळ पुढच्या काही वर्षात कॉस्ट इफेक्टिव्ह अशी मेथड येईल की पूर्णपणे लिथियम आयन बॅटरीचं विघटन होऊन ते पुन्हा रिसायकल करता येईल पूर्णपणे. आणि बनवताना पोल्युशन होतं ना, पण ते डायरेक्ट तुम्ही शिवाजी पार्कला आहात किंवा लक्ष्मी रोडला आहात, जेव्हा काळा धूर आपल्याला दिसतो सिग्नलला थांबल्यावर, तो इलेक्ट्रिक गाड्यांमुळे होत नाही. बरोबर. इलेक्ट्रिक व्हेकल आणि पर्यावरण याच्यावरती आपण येऊ. पण जो क्वेश्चन आता याच्या आधी आपण ॲड्रेस केलेला की एक विमान उडवायला प्रचंड एनर्जीची गरज लागते आणि ती गरज माझ्यामध्ये फक्त पेट्रोल किंवा डिझेल मधनच येते. पेट्रोल ते व्हाईट पेट्रोल असतं किंवा जहाज, म्हणजे पेट्रोल जहाज पण कसं आहे आता बऱ्यापैकी केरळापासनं वेगवेगळ्या ठिकाणी इलेक्ट्रिक फेरी चालू झालेल्या आहेत. त्यांची बिझनेस केस बनते आणि ते लोड कपॅसिटी वाहून घेऊ शकतात. म्हणजे एरोप्लेनमध्ये पण छोट्या पद्धतीच्या एरोप्लेनमध्ये लोकांचे खूप प्रयत्न चालू आहेत की बॅटरीज वापरायचे. आणि आता ते हळूहळू होतील की सेल्फ ड्रिव्हन व्हेकल्स ज्या आहेत, ऑटोनॉमस व्हेकल, ऑटोनॉमस हेलिकॉप्टर्स, आणि याच्यामध्ये पण आता बऱ्यापैकी लोक वापरायला लागले आहेत. आधी बॅटरी कुठल्याही गाडीमध्ये किंवा एनर्जी स्टोरेजमध्ये बॅटरी हा जवळजवळ 50 ते 60% त्याची किंमत असते. आता मी त्याच पॉईंटकडे येणार होतो की एखादं व्हेकल आपण जेव्हा परचेस करतो, इलेक्ट्रिकल व्हेकल, त्या व्हेकलमध्ये जी वापरत असणारी बॅटरी आहे तिचा आणि त्या व्हेकलच्या किंमत ह्याचा रेशो काय, म्हणजे किती किमतीची बॅटरी असेल? जवळजवळ एखाद्या गाडीच्या किमतीमध्ये 60%, 50 ते 60% ही बॅटरीची किंमत असते. आणि ती किंमत आता कमी व्हायला लागलेली आहे कारण गव्हर्नमेंट पण खूप स्कीम्स काढतायत. त्यामुळे मोठ्या कंपन्या भारतातल्या स्वयंनिर्मिती करतायत बॅटरींची, लिथियम आयन, आणि ती व्हायला अजून 2-4 वर्ष लागणार आहेत. आणि मग खऱ्या अर्थाने भारतीय बनावटीच्या बॅटरीज आपण आपल्या वाहनांमध्ये वापरू शकतो. म्हणजे असं होऊ शकतं की जर मी आज इलेक्ट्रिकल व्हेकल एखादी स्कूटर घेतो जी नॉर्मल पेट्रोल स्कूटरपेक्षा 30 ते 40% किमतीने अधिक आहे, ती
इलेक्ट्रिकल स्कूटर घेऊन जर मी 5 वर्षापर्यंत तिची बॅटरी मी वापरू शकतो बरोबर. आणि त्याच्यानंतर तिची बॅटरी जर मी रिप्लेस करायची वेळी येईल तर कदाचित आजपासून 5 वर्षांनंतर त्या बॅटरीची किंमत आजच्या किमतीपेक्षा कमी असू शकते. कमी असते. आणि दुसरं असं आहे की त्याचा उपयोग तुम्हाला इन्व्हर्टर, ती पण टेक्नॉलॉजी डेव्हलप होतीये की घरचाच जी गाडीमधली बॅटरी आहे तीच काढून त्यामध्ये चेंजेस करून, इलेक्ट्रॉनिक चेंजेस करून मी ती वापरू शकतो किंवा बायबॅक करू शकतो. ही गणितं पण आता मोठ्या प्रमाणात यायला लागलेली आहे. राईट. हे करताना आता कसं आहे ना की जेव्हा एक काळ होता जेव्हा मोबाईल फोन नवीन होते तेव्हा प्रत्येक ब्रँडचा एक मोबाईल फोन असायचा आणि त्या प्रत्येक ब्रँडचा एक वेगळा चार्जर असायचा. बरोबर. आता बघाल तर ती सिस्टीम चेंज झालेली आहे. म्हणजे आता तर माझ्या मते C टाईप हा असा एक चार्जर आहे जो सगळ्या कंपन्यांना वापरता येतो. कार आणि स्कूटर किंवा टू व्हीलरच्या बाबतीत तसं नाहीये. बरोबर. आज मला असं वाटतं की प्रॉब्लेम तोच आहे जेव्हा मी एखादी स्टँडर्डायझेशन. आणि ते होतंय आता की बऱ्यापैकी मोठमोठ्या OEMs की समजा पुणे बेंगलोर, पुणे मुंबईमध्ये 1000 चार्जर्स आहेत. प्रत्येकाची सॉकेट वेगवेगळी असण्यापेक्षा तिथे MG ची गाडी येऊ दे, महिंद्राची येऊ दे किंवा टाटाची येऊ दे कार, सेम चार्जर करण्याकरता गव्हर्नमेंटचेही बऱ्यापैकी प्रयत्न चालू आहेत. मोठे हाय व्होल्टेजच्या याला सेम चार्जर्स वापरले जातात. 2 आणि 3 व्हीलरलाही ते स्टँडर्डाइज झालं की ती कॉस्ट पण शेअर केली जाईल. आणि जसं तू मगाशी म्हणालास की भारत 6 किंवा युरो 6 ह्या इंजिनाची टेक्नॉलॉजी जगामध्ये आली. त्यामध्ये एक कॅटॅलिटिक कन्व्हर्टर होता. त्यामुळे पोल्युशन कमी झालं. हे सगळं पोल्युशन कमी होण्याकरता आहे. कार्बन फुटप्रिंट, कार्बन क्रेडिट याकरता हा अट्टाहास आहे सगळं की पुढच्या पिढीला, पुढच्या जनरेशनला पोल्युशन मुक्त कसं जग दिसेल याकरता आपण काय काय करू शकतो याचा एक प्रयत्न आहे हा. बरोबर. आणि याच्यामध्ये कसं आहे की त्या भारत 6 गाड्यांची किंमत की जी पूर्वी 50-60 हजारात होती त्या गाड्यांच्या किमती आता नवीन कुठलीही गाडी घ्यायला 1,00,000 लाखाच्या पुढे असतात. बरोबर. तर त्याच वेळेला इलेक्ट्रिक गाड्या आल्या की नवीन कंपन्यांच्या किंवा काही स्टार्टअपच्या आल्या, त्या किमती या इक्वल झाल्या. आता तुझं वैयक्तिक मत काय आहे की इलेक्ट्रिकल व्हेकल हे खरंच काळाची गरज म्हणून पुढे आलेलं प्रोडक्ट आहे की एलॉन मस्क ज्याने टेस्लाच्या निर्मितीमधून इलेक्ट्रिकल कार लॉन्च केल्या, सो त्या इलेक्ट्रिकल कारवरना इन्स्पायर होऊन आजकाल प्रत्येकजण इलेक्ट्रिकल व्हेकल बनवून तो मार्केटचा शेअर कॅप्चर करायचा प्रयत्न करतोय? नाही, असं कारण नाहीये. म्हणजे इलॉन मस्कने केलं दॅट्स अ इनोव्हेशन. जसं आयफोन आला, बरोबर, आयपॉड आला, तसंच टेस्लाही आली. आणि त्यामागे प्रचंड मेहनत आहे, प्रचंड प्रयत्न आहेत, वेगवेगळ्या प्रकारची फेल्युअर्स आहेत. असं नाहीये की टेस्ला या गाड्या एका झटक्यात झाल्या. त्यांच्यामध्येही त्यांची इव्होल्युशन होतं, त्यांचं लर्निंग होतं. ह्या पॅरलल राहणार आहे. डिझेल पेट्रोल पण राहणार, त्यामध्ये हायब्रिड पण येणार, त्यामध्ये पेट्रोल आणि थोडं कॉम्प्लिकेटेड अशी सिस्टीम आहे आणि इलेक्ट्रिक बॅटरी पण त्याच्यामध्ये असणार आणि EVच्या पण असणार. तर ह्या मागचा उद्देश असा आहे की जिथे तुम्हाला रोजचं कम्युटिंग आहे की पेट्रोल पंपावर जाणं असेल, CNG वर असेल, त्यापेक्षा जर तुम्ही आठवड्यातनं एकदा चार्ज करताय तुमची कार किंवा 2 व्हीलर आणि तुम्ही आठवडाभर फिरू शकताय त्याच्यातनं, ही सोय पण आहे माणसाची आणि त्याबरोबर त्या व्हेकलची लॉंगिटिव्हिटी पण आहे. कारण जेव्हा तुम्ही इलेक्ट्रिक वापरता त्याचे विअर अँड टिअर होणारे पार्ट्स हे कमी असतात डिझेल आणि ऑइलपेक्षा. आपल्याला कुठलंही ऑइल बदलायचं नाहीये, त्यामुळे इंजिनाचा प्रश्न नाहीये. इथे वेगळ्या प्रकारची EXLE मोटर असते. असे सगळे फायदे पण आहेत त्याचे. ओके. पण ह्या सगळ्या गोष्टी पॅरलली राहणार आहेत. याचं प्रमाण कमी जास्त होणार आहे. 2 व्हीलर 3 व्हीलर की जे जास्त पोल्युशन देतात त्याचं प्रमाण मात्र इलेक्ट्रिक होण्याची संभावना जास्त आहे. आणि भारतासारख्या देशात की जिथे पोल्युशन खूप मोठ्या प्रमाणात होत आहे त्याला आळा घालायचा हा एक प्रयत्न असेल कदाचित. पण कसं आहे ना की पोल्युशन हे माझ्या मते स्टँडर्डाइज झालं पाहिजे. कुठल्याही एकाच कंट्रीने
म्हणजे कुठल्याही एकाच कंट्रीवरती, म्हणजे हा माझा वैयक्तिक मत आहे की इट हॅज टू बी अ ग्लोबल इनिशिएटिव्ह आणि ते झालं तरच पोल्युशनवरती आपण कंट्रोल करू शकतो. तर आता इलेक्ट्रिकल व्हेकल ज्या ज्या कंट्रीजमध्ये, म्हणजे माझं तर असं मत आहे की ट्रान्सपोर्ट हे शक्यतो पब्लिकली जास्त असलं खरं आहे. पाहिजे. आणि तू म्हणलास ते अगदी योग्य आहे की बसेस, ट्रक्समध्ये लोकांचं प्रमाण वाढतंय इलेक्ट्रिक. बसेस तर खूपच उत्तम प्रकारात गव्हर्नमेंट हे करतंय की 40-50 हजार बसेस, काही हजारांमध्ये बसेस आता भारतामध्ये इलेक्ट्रिकच्या छान चालू आहेत. कारण त्या डेपोला आल्या, रात्रभर चार्ज झाल्या, सकाळी परत Right. आणि त्या वेळात ग्रीड स्टॅबिलिटी होते याची, त्यामुळे Okay. तो बॅलन्स आउट पण होतो या गोष्टी. कारण आपल्याकडे अजून असं नाही आहे की मी वॉशिंग मशीन, साधी गोष्ट आहे की वॉशिंग मशीन मी सकाळी लावू रात्री लावू माझं लाईट बिल सेम येतं. पण बाहेरच्या देशांमध्ये असं नसतं. ओके. त्याला डिमांड रिस्पॉन्स असं म्हणतात की योग्य वेळेला तुम्ही जर वापरलं तर ते टॅरिफ स्वस्त असतं, काही काळानंतर ते महाग होतं. अच्छा, हे मला नव्हतं हे माहिती. सामान्य माणसांना सुद्धा. ओके. ते आता भारतात हळूहळू लागू करतायत की त्यामुळे एक बॅलन्स आउट होतं. जेव्हा तुम्ही चार्जिंग करता तेव्हा तुम्ही ग्रीडला परत ऊर्जा देता. अशा पद्धतीनं हा बॅलन्स साधता येईल या Okay. माध्यमातून. राईट. असा एक वन थॉट याच्यामध्ये. ओके. आता जे ऑलरेडी ज्यांनी व्हेकल परचेस केलेली आहेत किंवा जे युजर आहेत इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सचे, असा कुठला वे आहे का जेणेकरून बॅटरीजची काळजी घेणं शक्य आहे? म्हणजे त्यांचा मेंटेनन्स किंवा असा काही प्रकार असतो का की आपण बाबा वापरायचं ॲज अ प्रॉडक्ट? नाही, याच्यामध्ये असं आहे की तुम्ही बॅटरीचं स्टेट ऑफ चार्ज किंवा स्टेट ऑफ हेल्थ असं म्हणतात, SOC, SOH. आणि आता इलेक्ट्रॉनिक्स ॲप एवढे डेव्हलप झालेत की तुम्ही समजा MGची गाडी घ्या, टाटाची घ्या, एथर घ्या, ओला घ्या, सगळ्यांचे ॲप असतात. तुम्हाला मोबाईलवर बसल्या बसल्या कळतं की किती चार्ज व्हायला पाहिजे, किती झालाय, त्याच्यावरनं ही प्रेडिक्टिव्हिटी येते. त्यामुळे कदाचित तुमचा ट्रान्सपोर्ट पण प्रेडिक्टिव्ह होतो, जो रेग्युलरच्या आयुष्यात खूप महत्त्वाचा आहे की माझी बॅटरी एवढी जाणार आहे, त्याकरता मला चार्ज केलं पाहिजे. यात कुठलंही पाणी भरायचं नाहीये, ऑइल भरायचं नाहीये इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये. आणि ती रेंज अँझायटी जी आहे ती हळूहळू कमी होईल. कारण रोज कुठलाही माणूस पुणे गोवा, पुणे बेंगलोर जात नाही. मी कधीतरी वर्षातनं एकदा जाणार म्हणून मी गाडी घेताना असं का विचार करतो का रे माझी गाडी एका चार्जमध्ये 1000 किलोमीटर जात नाही आत्ता. कारण बॅटरीचं लिमिटेशन, टेक्नॉलॉजीचं ते आता बदलतंय. राईट. चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर हा खूप महत्त्वाचा भाग आहे. टेस्ला सक्सेसफुल होण्यामध्ये चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर त्यांनी डेव्हलप केलं, हे खूप महत्त्वाचं होतं. आणि हे काळात पुढच्या बदलेल की पुणे बेंगलोर, पुणे दिल्ली याच्यामध्ये 1000-5000 चार्जिंग स्टेशन्स झाली तर ती रेंज अँझायटी पण नाही राहणार. आता मी मुंबईवरनं महाबळेश्वरला जाताना किती चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर आहे? नाही. याकरता बऱ्याच चांगल्या कंपन्या पुढे येऊन काम करतायत. भारतीय बनावटीचे चार्जर बनवतायत, ARI ते सर्टिफाईड करतं. ओके. मग तुम्ही ते वापरू शकता. त्याच्यामध्ये कंपनी असा किती प्रयत्न करू शकेल ना? माझ्या मते हे गव्हर्नमेंटकडनं इम्प्लिमेंट होणं जास्त. सबसिडीज आहेत. गव्हर्नमेंटनी PLIच्या अंडर बऱ्याच सबसिडी दिल्या, जवळजवळ 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत गाडी घेताना कार. ते उद्युक्त करतायत की तुम्ही ग्रीन वापरा. पण आता जर मी इलेक्ट्रिकल व्हेकल परचेस करत असेल, माझ्या ती 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर असून दे, मला तर त्या पेट्रोल व्हेकल पेक्षा महाग पडतायत. नाही, कारण असा एक विचार असतो, अरे तू एकदम 2-3 वर्षाचं पेट्रोल नाही ना भरत, असा एक लोक विचार करतात. पण जेव्हा तू 5 वर्ष 6 वर्षाचं कॅल्क्युलेट करतोस, बरोबर, ROI म्हणतात त्याला, रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट, राईट, मग तुला कळतं अरे इलेक्ट्रिक व्हेकल मला परवडते. बरोबर. कारण 2 वर्षामध्ये मी तो जो ऑलरेडी काहीच भरत नाहीयेस, पेट्रोल नाही, तू फक्त चार्ज आणि चार्जिंगचं युनिट काय 5 रुपये 6 रुपये असेल. बरोबर. ते एवढं महाग पण नाहीये. राईट. कारण मी स्वतः एक इलेक्ट्रिकल स्कूटर वापरतो. त्या स्कूटर सोबत एक ऍप्लिकेशन आलंय, खरं ते मला हे पण सांगतंय की मी गेल्या वर्षभरात जे स्कूटर वापरले तर मी पेट्रोलवरती किती सेव्ह केलं. खरंय. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे ह्याच्यावर अजून टॅक्समध्ये आपल्याला फायदा नाहीये, पण गव्हर्नमेंट आता त्या दृष्टीने प्रयत्न करत आहे की कार्बन क्रेडिट
हे सामान्यांना नाहीये, हा इंडस्ट्रीयल फायदा आहे. काय आहे की कार्बन क्रेडिट? काय आहे? समजा एखादी इंडस्ट्री काही त्यांच्या प्लांटमध्ये एका देशाच्या एका कोपऱ्यात पोल्युशन करते, हम्म, त्या पोल्युशनचा एक इंडेक्स आहे हम्म, आणि त्याच्या उलट ते झाडं लावतायत किंवा ते काही ग्रीन हायड्रोजन करतायत, ग्रीन बॅटरीज म्हणजे लिथियम आयन बॅटरीज निर्माण करून त्या विकतायत व्हेकलला. त्या व्हेकल चालल्यावर त्याचा कार्बन क्रेडिट स्कोअर असतो. हा एक खूप वेगळा मोठा विषय आहे. ओके. मी just थोडक्यात लोकांना सांगायचं तर ते बॅलन्स केलं जातं. हा पोल्युशन इंडेक्स बरोबर मी किती कार्बन क्रेडिट कॅप्चर केले, जसं कंपनी बॅलन्स करते तसं ते तसंच इंडिव्हिज्युअल लेवल सुद्धा येईल. येईल. ओके. टेस्ला सारख्या अनेक कंपन्या कार्बन क्रेडिट विकतायत सुद्धा, अच्छा. असं पण होत आहे. पण मग आता मी बिंग अ इंडिव्हिज्युअल ते कार्बन क्रेडिट कुठे वापरणार? तर टॅक्स मध्ये. टॅक्स मध्ये होईल. वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचे फायदे, वेगवेगळ्या मेथडॉलॉजीज गव्हर्नमेंट सुद्धा याच्यावर विचार करते की कसंही माझी पृथ्वी ही ग्रीन होईल त्याच्यामध्ये. बरोबर. सो हा इंटरेस्टिंग पॉईंट होता. म्हणजे मला माहिती नव्हतं की इलेक्ट्रिकल व्हेकलचा यूज करण्याच्या सोबत एका युजरला हे सुद्धा बेनिफिट मिळू शकेल आणि ते कदाचित आय गेस मोटिवेट करेल युजरला बरोबर की ते प्रॉडक्ट मी परचेस करून जास्तीत जास्त वापरता येणं सुद्धा शक्य आहे. सो द थिंग इज की आपण म्हणजे जे फ्युएल सिस्टीम आहे, पेट्रोल आणि बॅटरी किंवा जे पारंपरिक फ्युएल जे आहे त्याच्या अगेन्स्ट बॅटरी आपण हा विचार करतोय. सो कन्व्हिनियन्स बघितलं ना तर आज माझ्याकडे पेट्रोल पंप बरेच अवेलेबल आहेत. इव्हन पेट्रोल टॉपअप करणं हे खूप इझी आहे. त्या मानाने एक मोटर किंवा एक बॅटरी, मोटरची बॅटरी चार्ज करायला वेळ खूप जातो. बरोबर. सो फ्युचरमध्ये असे काही चान्सेस आहेत का की ती बॅटरी एकतर पटकन चार्ज होईल किंवा सेम बॅटरीची जी कॅपॅसिटी आहे ती सुद्धा आपल्याला वाढीव करता येईल? हो नक्कीच. म्हणजे आपल्या सगळ्यांना एक आखुडशिंगी बहुदुधी गाय हवी असते. राईट. म्हणजे पटकन चार्ज होणारी बॅटरी आणि पुणे मुंबई, मुंबई पुणे मला फास्ट जाता येईल. टेक्नॉलॉजीची याच्यामध्ये काही लिमिटेशन्स आहेत आणि परत हे सगळं स्वस्त आपल्याला हवं असतं. येस. तर ह्याकरता अनेक वैज्ञानिक काम करतायत याच्यावर. ओके. की आता तो काळ की ज्या आपण मोबाईलचं साधं उदाहरण, पूर्वी मोबाईल चार्ज व्हायला तास लागायचं. आता टर्बो चार्जर आले, बॅटरीची टेक्नॉलॉजी लिथियम आयनच आहे, फक्त ती छोटी आहे, त्यामुळे ते फास्ट 1-2 मिनिटात चार्ज होतात. तसंच व्हेकल करता पण आता हे होत आहे. त्याबरोबर त्याचा इम्पॅक्ट सायकल लाईफवर होतो त्या बॅटरीच्या आणि टेम्परेचर. भारत हा उष्णकटिबंधीय देश असल्यामुळे की एकाच वेळेस ह्युमिड पण आहे, लेह लडाख पण आहे, गुवाहाटी पण आहे, चेन्नई पण आहे, नागपूर पण आहे, पुणे बेंगलोर पण आहे. तीच बॅटरी ह्या वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगळ्या पद्धतीनं त्याचा इम्पॅक्ट पडणार आहे. राईट. समजा म्हणजे असं नाहीये पण त्याच्या आतमध्ये अशा पद्धतीनं इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, थर्मल काम केलेलं असतं ते तो प्रॉडक्ट डेव्हलप करताना की हा कुठल्याही टेम्परेचरला तावून सुखावून निघेल. म्हणजे हे खूप इम्पॉर्टंट होतं कारण मी जर इलेक्ट्रॉनिक व्हेकल घेतोय तर ह्या गोष्टी माहिती असणं. बरोबर. सो हेच या डिस्कशनचं पॉइंट होता की जी फ्युएल सिस्टीम मी वापरतोय ती सेफ असणं, ती कन्व्हिनियंट असणं, ती स्वस्त असणं, ती व्यवस्थितपणे अवेलेबल असणं, ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणं इम्पॉर्टंट होतं. आणि त्याच्यानुसार सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मार्केट केली जाते की हे पर्यावरणाला पूरक असणारं प्रॉडक्ट आहे. त्याच्यामुळे मी बिईंग अ कस्टमर जर इलेक्ट्रॉनिक व्हेकल घेत असेल तर ती एक नक्कीच आय गेस पॉझिटिव्ह गोष्ट आहे. खरंच आहे. मला म्हणून हे डिस्कशन ॲक्च्युली त्यासोबत करायचं होतं. सो मी नेहमी एक प्रश्न विचारतो की माझे जे पॉईंट होते ते आपण डिस्कस केले, पण ह्या व्यतिरिक्त असा कुठला पॉईंट आहे जो तुला वाटतो की ह्या डिस्कशनमध्ये मांडावा? की लोकांनी दैनंदिन आयुष्यात की आपण जसा पर्यावरणाचा विचार करतो त्याबरोबर पुढच्या पिढीला काय इम्पॅक्ट होणार आहे आपल्या ॲक्शनमधून
झाडं लावा हे तर आपण करतच असतो, पण त्याबरोबर टेक्नॉलॉजीचा चांगल्या पद्धतीनं वापर कसा करता येईल. आणि दुसरं म्हणजे मागची टेक्नॉलॉजी, मागची सेंचुरी ही IC होती असं म्हणतात, इंटिग्रेटेड सर्किट. आत्ताची सेंचुरी पण IC आहे. त्याचा C आत्ता मोठा आहे, आपला जवळचा देश चायना. त्याच्या मदतीनं आपल्याला आयची म्हणजे इंडियाची उंची वाढवायची आहे. आणि ते सगळं आपल्या हातात आहे की आपण भारतीय बनावटीचा एखादा प्रॉडक्ट किंवा सेल कसा बनवू शकतो, आणि त्याची मदत देशाच्या उभारणीला नक्कीच होणार. राईट. सो एक लास्ट क्वेश्चन जो माझ्या आत्ता शेवटी डोक्यात आला, की आपण बॅटरी हे एक प्रॉडक्ट बनतंय, त्याची विल्हेवाट लावणं किंवा वापरलेल्या बॅटरी डिस्पोज करणं, हा जो फॅक्टर आहे ना, तो जर पर्यावरणाला धरून किती म्हणजे कन्व्हिनियंट आहे की नाही. मी आत्ता मगाशी म्हणालो तसं लोक याच्यावर खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात. एखाद्या बॅटरी, लिथियम आयन बॅटरी जी व्हेकलमध्ये वापरली जाते, त्याचं आयुष्य 12 ते 15 वर्ष असतं. म्हणजे 8 वर्ष तुमच्या व्हेकलमध्ये, आणि त्याच्यानंतर सेकंड लाईफ तुम्ही स्टेशनरी स्टोरेज करता वापरू शकता. याच्यावर शास्त्रज्ञ प्रयत्न करतायत. जर ही बॅटरी मी लेह लडाख मधली असेल किंवा गुवाहाटी मधली असेल किंवा नागपूर मधली असेल, जिथे टेम्परेचर विल प्ले इम्पॉर्टंट रोल त्याच्या डिग्रेडेशन मध्ये, ते कसं होतं हा अजूनही अनुत्तरित प्रश्न आहे. की त्या रोड कंडिशनवर, ड्रायव्हिंग पॅटर्न, त्याला अनेक पैलू आहेत त्या बॅटरीवर इम्पॅक्ट करायला. ते केल्यानंतर मग त्याचं रिसायकलिंग केलं जातं सायंटिफिक वेनी. त्याच्यातनं प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक कंपोनंट वेगळे होतात. ओके. LFP असेल तर लिथियम वेगळं काढलं जातं, कार्बन मास मिळतं, आणि त्याची तुम्हाला रिसायकलिंग व्हॅल्यू मिळते. ग्रेट. अशा पद्धतीने होतं. सो थँक्यू सो मच इथे आल्याबद्दल. हे डिस्कशन आपलं शॉर्ट झालं, बट जे महत्त्वाचे मुद्दे होते, ॲड्रेस करायचे होते, ते तू परफेक्टली समजावून सांगितलेस. आणि ह्या खूप टेक्निकल गोष्टी होत्या ज्या नॉर्मल म्हणजे ज्या सामान्य लोकांच्या कक्षेच्या थोड्याशा बाहेरच्या गोष्टी होत्या. त्या गोष्टी डिस्कस झाल्या. आता बिईंग अ कॉमन पर्सन मी त्याच्याकडे एक ॲज अ प्रॉडक्ट म्हणून बघतो. आणि हे प्रूव्हन प्रोडक्ट नाही आहे, हे आत्ता मार्केटमध्ये आलेलं प्रोडक्ट आहे. पारंपरिक फ्युएलवरती चालणारी जी काही वाहनं आहेत ती प्रूव्हन असल्यामुळे आज मी बिईंग अ बायर, माझ्या मनामध्ये जे क्वेश्चन्स होते ते ॲड्रेस करायला मी असं इथे बोलवलं. तू आलास, ते व्यवस्थित त्या ॲड्रेस केलेस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.